नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। संसद भवनामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। सकाळी 11 वाजता आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेमध्ये बजेट सादर करणार आहेत आणि त्या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाची आता बैठक सुरू झालेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्पाला आज मंजुरी मिळेल आणि त्यानंतर 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण या थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करतील। तर आजच्या अर्थसंकल्पामधून सामान्यांना, शेतकऱ्यांना, करदात्यांना नेमकं काय मिळणार? उद्योजक, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये काही भरीव तरतूद केली जाणार का, या सगळ्याकडे आज लक्ष असणार आहे। त्यामुळे देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या नजरा आज या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेल्या आहेत। विविध क्षेत्रांसाठी नेमकी काय तरतूद करण्यात येईल ते पाहणं महत्त्वाचं असेल। आणि यानंतर आपण थेट जाऊयात। अजित मंगळूरकर डेप्युटी डायरेक्टर आहेत इंडियन मर्चंट चेंबरचे आणि त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, खरं तर कोरोना पूर्वीची अर्थव्यवस्था आणि कोरोना काळानंतरची अर्थव्यवस्था आणि जागतिक परिस्थिती पाहता भारतापुढे मोठी आव्हानं आहेत आर्थिक क्षेत्रात। या सगळ्या बाबतीत अजित मंगळूरकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे? निकिता, माझ्यासोबत स्वतः IMCचे डायरेक्टर जनरल अजित मंगळूरकर सर आहेत। सर, थोड्याच वेळामध्ये अर्थसंकल्प सादर होतोय। काय नेमकं या अर्थसंकल्पातून अपेक्षित आहे? कोणत्या विभागाला कशी भरीव तरतूद होणं आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं? माझ्या दृष्टिकोनाने हा जो बजेट आहे तो मागच्या बजेटपेक्षा काही वेगळा नसणार, कारण की या गव्हर्नमेंटनी लॉंग टर्म प्लॅन रचलेला आहे। म्हणजे असं नाही आहे की एक वर्ष ते करतील। तर डेव्हलपमेंट बजेट असेल, ग्रोथ ओरिएंटेड बजेट असेल आणि मला वाटतं प्रॉब्ली या बजेटमध्ये सामान्य वर्गासाठी थोडं तरी काहीतरी टॅक्समध्ये बेनिफिट्स मिळतील। मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर टॅक्सच्या बाबतीमध्ये मध्यम वर्गाला फारसा दिलासा मिळालेला नाहीये। किमान या अर्थसंकल्पामधून तरी तो मिळेल का, अशी अपेक्षा आहे का? या वर्षी अपेक्षा अशी आहे की 80C जो स्लॅब आपण ऑलमोस्ट 2014 पासून 1.5 लाखावर अडकलेला आहे, तो जर 2.5 लाखपर्यंत गेला तर नक्कीच फायदेशीर होईल। प्लस इम्पॉर्टंट 80D जे आपण मेडिकल इन्शुरन्स सेक्टर बघतो, त्याच्यात आता इनफॅक्ट पॅन्डेमिक नंतर आपण या सेक्टरला एक तर ग्रोथ दिसून आली आहे आणि दुसरं लोकांच्या मनात पण ते तेवढा अवेअरनेस आला आहे। पण जो स्लॅब आता आहे 25,000चा तो खूपच कमी आहे। म्हणजे ज्या दृष्टिकोनाने कॉस्ट वाढून राहिले, इन्शुरन्स कॉस्ट वाढत आहे, तेव्हा मला असं वाटतं की जर 1 लाखापर्यंत त्यांनी स्लॅब वाढवला तर नक्कीच त्याचा फायदा होणार। तिसरी गोष्ट म्हणजे हाऊसिंग एक सेक्टर आहे जिथे आपण डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने बघतो, तिथे आपण करंटली एक्झेम्पशन 2 लाखाचंच देतो आहे। जर 5 लाखापर्यंत नेलं तर नक्कीच एक तर इन्व्हेस्टमेंट वाढेल याच्यात, प्लस लोकांना बरेचशी अगदी म्हणजे त्याला जे आपण रिलीफ मिळेल। कारण की मला नाही वाटत की टॅक्सेशनच्या रेट्समध्ये काही फरक होणार किंवा स्लॅब्समध्ये, पण या 3-4 एरियामध्ये जर केलं तर नक्कीच सामान्य माणसाला फायदेशीर होईल। उद्योग क्षेत्र एक महत्त्वाचा घटक मानला जातो। या क्षेत्रासाठी काही भरीव तरतूद अपेक्षित आहे का? कारण मागच्या काही वर्षातला जर अर्थसंकल्प पाहिला तर यावेळी काय नेमकं अपेक्षित आहे? यावेळेला बेसिकली PLI स्कीम जर आपण पाहिलं तर ती बरीचशी सक्सेसफुल झाली आहे आणि यावेळेला म्हणजे 13 सेक्टर्समध्ये PLI स्कीम दिली आहे। तर या बजेटमध्ये असं अपेक्षित आहे की अजून 1-2-3 सेक्टर्स ॲड होतील, कारण की त्याच्यामुळे बरंचसा म्हणजे तुम्ही ग्रोथ दिसते। PLI स्कीम सक्सेस झाली आहे, ते एक एरिया आहे। दुसरं आपण MSME सेक्टर जर बघितलं तर MSME सेक्टरमध्ये त्या पॅन्डेमिकमध्ये गव्हर्नमेंटनी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम काढली होती आणि ती आता मार्च 31ला एक्सपायर होणार आहे। ती स्कीम जर एक्सटेंड केली तर बराच फायदा होईल, कारण की या स्कीमनी खूप म्हणजे बरेच MSME इंडस्ट्रीला फायदा झाला आहे। तिसरी म्हणजे जे आपण म्हणतो की टेम्पररी क्रेडिट गॅरंटी स्कीम, ते जर परत इनिशिएट केलं तर त्याच्यात पण MSMEला फायदा होईल। चौथी गोष्ट इंटरेस्ट फ्री लोन्स, कारण की एक गोष्ट जे MSMEला म्हणजे जे आपण पॅन्डेमिक नंतर जर आपण उभारायचा जर प्रयत्न करतोय की ते गेटिंग फायनान्स इझिली गेटिंग फायनान्स ॲट अ रिजनेबल रेट ऑर ॲट लो कॉस्ट। तर ह्या 4-5 एरियामध्ये केलं तर नक्कीच फायदा होणार।
कृषी विभाग हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आणि प्रत्येक अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय किंवा शेतकरी वर्गाला एक मोठी आशा असते की या अर्थसंकल्पातून त्यांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचं मिळावं. त्या दृष्टिकोनातून कसं पाहत आहे? मला वाटतं की याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर जे महाराष्ट्रात पण खूप अगदी म्हणजे इन डेप्थ किंवा आपल्या महाराष्ट्रात कोऑपरेटिव्ह सेक्टर फारच मोठ्या प्रमाणात आहे. त्याला या बजेटमध्ये काहीतरी रिलीफ मिळेल किंवा काहीतरी प्रोत्साहन किंवा एक आपण जे म्हणतो कोऑपरेटिव्ह सेक्टर जो असा एक सेक्टर आहे जिथे एक तर आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो, प्लस रुरल एरियाजमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरच आहे जो सगळ्यांना ॲक्च्युली मदत करतो किंवा एक प्रकारचं एम्प्लॉयमेंट देतं. तर तिथे अशी अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट काहीतरी करेल कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी. आणि अदर दॅन दॅट मला वाटतं की बॅलन्स बजेट होईल आणि ग्रोथ ओरिएंटेड, कारण की ग्रोथ ही आपण आपला अमृतकाल जो सुरू झाला आहे ते 25 वर्षाचा आहे. तर जे काही या बजेटमध्ये आपली FM प्रस्तुत करेल ते बहुतेक एक लॉंग टर्म हिशोबानेच करेल. प्रत्येक वेळी एक महत्त्वाचा मुद्दा सर म्हटला जातो की GDP, त्यामध्ये काही या अर्थसंकल्पानंतर काही बदल होतील का? आपण जर पाहिलं तर तुम्ही ग्लोबली पहा, इंडियाचा GDP नंबर 1 याच्यावर आहे. म्हणजे तुम्ही ग्लोबल ॲव्हरेज 2.9% आहे. आपण प्रोजेक्ट करतो एक 6.5 6.8. इव्हन चायनाचं 5.1 वर आहे. US इज 1 पॉईंटवर काय ते. तर पूर्ण जगभरात पॅन्डेमिक नंतर एक भारतच एकमेव देश आहे जो अगदी म्हणजे इतक्या पुढे चाललाय. तर जे काही गव्हर्नमेंट करतंय, जे काही पॉलिसीज गव्हर्नमेंटनी काढलेल्या आहे, ऑब्व्हियसली त्याचा फायदा होतोय. तर त्याच दृष्टिकोनाने म्हणजे मी म्हणतो की जे टार्गेट ठेवलं आहे 6.5 to 6.8 किंवा 7% तो टार्गेट मीट होईल. जवळपास 5व्यांदा निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतायत. मागचे काही अर्थसंकल्प पाहिल्यानंतर यावेळी काही बदल होतील की तसाच अर्थसंकल्प यावेळी? या गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनाने सगळं लॉंग टर्म आहे. म्हणजे सगळं डेव्हलपमेंटल असं काही म्हणजे एक वर्षासाठी किंवा इलेक्शनसाठी काय करतील असं नाही, कारण की त्यांचा आपल्या देशाचा अगदी लॉंग टर्म ग्रोथ प्लॅन आहे आणि तो एका वर्षात होत नाही, 4 वर्षात होत नाही, त्याला एक 10-15 वर्षात द्यावं लागेल. तर मला नाही वाटत की काहीतरी अगदी म्हणजे वेगळं दिसेल. जे काही दिसेल ते पॉझिटिव्ह दिसेल. आपल्या मे बी अपेक्षा पूर्ण होणार नाही. मागच्या वर्षी पण बऱ्याचशा अपेक्षा होत्या, ते झाल्या नाही. यावर्षी झालं तर बरंच होईल, पण एक स्टेडी आणि काय म्हणतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड बजेट होईल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते IMCचे डायरेक्टर जनरल अजित मंगरुळकर सर. आणि फारसा काही बदल या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यापेक्षा पाहायला मिळणार नाही, कारण लॉंग टर्म सरकार विचार करते. त्यामुळे मागचे काही अर्थसंकल्प जे होते फारशा अपेक्षा पूर्ण सुद्धा होणार नाहीत, असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. निकिता.